तुला आयुष्यात जे करायचं ते कर, बट मेक शुअर यू मास्टर दी आर्ट. ते यार ते घेताना सुद्धा, तो शॉट घेताना सुद्धा काटे होते रे आमच्या सगळ्यांच्या अंगावर. विथ सर्टन ॲक्टर्स तुला तुझी स्टाईल शूटिंगची चेंज करायला लागते अकॉर्डिंग टू देअर कम्फर्ट. पडते एका, तो प्लास्टिकचा बॉल घ्यायला त्याने पाण्यात पडते आणि त्या पॉईंटला आई मागे होऊन बघते, गौरी ओरडते आहे आणि नवरा तिचा हात पकडतो. बरेच वेळा काय असतं, तुझ्याकडे वेळ नसतो, बट देन यू हॅव टू हॅव युअर 10 ट्रॅक्स ओपन, की ह्या गोष्टी आहेत आणि हे पण आहे. नमस्कार. आज आपण सिनेमॅटोग्राफी या सब्जेक्टवर बोलणार आहोत आणि आपल्याकडे जे गेस्ट आलेत त्यांनी बरेचसे हिंदी सिनेमे आणि मराठी सिनेमे त्यांनी केलेले आहेत. त्यांना 30 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे या फील्डमध्ये. त्यांनी फॅशन, ट्रॅफिक सिग्नल, दबंग असे हिंदी फिल्म्स केले आहेत आणि मराठीमध्ये त्यांनी रेगे, बालगंधर्व, नटरंग, बालक पालक, धर्मवीर, सर सेनापती हंबीरराव आणि मुळशी पॅटर्न असे सिनेमे केलेत. तर हिंदी आणि मराठीमधले फेमस DOP म्हणा किंवा सिनेमॅटोग्राफर महेश लिमे आलेले आहेत. नमस्कार. नमस्कार. थँक्यू इथे आल्याबद्दल. आणि मला आज जास्त आनंद होतोय की कारण 2-3 गोष्टी आहेत. एक तर JJ स्कूल ऑफ आर्ट, राईट. एक तर पहिला ठाणेकर आहेस तू जो या शोवर आलाय. हो वाव. आणि तू ॲज अ मराठी मुलगा म्हणजे JJ स्कूल ऑफ आर्टचं शिक्षण घेऊन आणि आज एवढं तुझं करिअर छान चाललेलं आहे टचवूड. तर जरा सांग ना की ही तुझी जर्नी म्हणजे कशी सुरू झाली? माझी जर्नी असं म्हणजे आर्टिस्ट म्हणशील तर माझे एक काका होते, तर त्यांचं काही फॉर्मल ट्रेनिंग काहीच नव्हतं, पण ते तुला सांगतो ना हुबेहूब स्टॅच्यूज बनवायचे. तर एकदा गणपतीत त्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा बनवलेला आणि ते इकडे डोंबिवलीत बनवून मग ते तिकडे घेऊन गेलेले. सो आय स्टील रिमेंबर की तो महाराजांचा पुतळा हुबेहूब होता किंवा ते पेंटिंग्स करायचे ते म्हणजे त्यांच्याकडे ती आर्ट होती. माझे आई आणि वडील दोघंही जन्मापासून दादरमध्ये. वडील शिवाजी पार्कला होते, आई दादर TT हिंदमाता साईडला. सो तिनेसुद्धा 10वी नंतर काय म्हणतात आर्ट्स हँडीक्राफ्टचा कोर्स केला. तर तिच्यामध्ये पण ते आर्टचं थोडंसं म्हणजे ती काय काय बरेच छोटे छोटे प्रकार करायची. हां. सो ते होतं. पण काय म्हणतात मला तू विचारशील तर अभ्यासात मी एवढा काही अजिबात ॲव्हरेज होतो. म्हणजे 4थीपर्यंत वगैरे चांगले मार्क्स मिळायचे. त्याच्यानंतर 8वीत असताना एलिमेंटरी, इंटरमिजिएट त्या आपल्या चित्रकलेच्या परीक्षा असतात. तर मी 8वीत एलिमेंटरी दिली आणि तेव्हापासून मला चित्रकलेची आवड निर्माण झाली. पण लहानपणापासून आपण काही ना काहीतरी ऑब्झर्व करत असतो. सो ते मी काकांचं बघितलेलं, आईला बघायचो आणि ते कुठे ना कुठेतरी तू जे बघतोस ना ते कुठेतरी उतरवत असतोस आणि तसंच घडत गेलं माझ्याबरोबर. म्हणजे 10वीला मुलं फुल एकदम रेटून अभ्यास करतात आणि दिसत नाहीत 12-12 तास. माझं तसं नव्हतं. मी 10वीत खालीच खेळत असायचो बिल्डिंगमध्ये आणि जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा पेंटिंग करायचो. कारण त्यावेळी मी इंटरमिजिएट दिली. म्हणजे 10वीत कुठल्या एक्झाम्स नाही देत, पण मी 10वीत कारण माझं तेवपर्यंत ठरलेलं होतं. मी 9वीत गेलो तेव्हाच आईवडिलांना सांगितलेलं की मला हे सायन्स, आर्ट्स, कॉमर्स झेपणार नाही आणि मला आर्ट स्कूलमध्येच घ्यायची ॲडमिशन. ओळखीचं एक कुलकर्णी म्हणून आहेत, म्हणजे अक्षरशः आमचं काय म्हणतात ब्लड रिलेशन नाही पण खूप नातं असल्यासारखं. त्यांचा मुलगा अंकुश तो JJला होता टेक्स्टाईलला आणि त्याच्याकडनं मी ते ऐकायचो त्याच्या स्टोरीज आणि दॅट वॉज काइंड ऑफ अ इन्स्पिरेशन यार की कुठेतरी आर्ट स्कूलमध्ये जायचं तर JJला जायचं. हां. आणि आई वडिलांचं काय म्हणणं होतं? आय वॉज लकी अँड फॉर्च्युनेट. मला आईवडिलांनी कधी थांबवलं नाही. ते म्हणाले, माझे वडील तर खूप फॉरवर्ड थिंकर होते. त्यांचं ते खूपच काय म्हणतात आध्यात्मिक ह्याच्यात खूप पुढे होते ते, पण थिंकिंगमध्ये ते खूप फॉरवर्ड थिंकर होते. तर ते मला नेहमी सांगायचे की बाबा तुला आयुष्यात जे करायचं ते कर, बट मेक शुअर यू मास्टर दी आर्ट. की मी एखादं काही पेंटिंग केलं की त्या दिवशी ते म्हणा मस्त काढलंच रे, गुड गुड व्हेरी गुड.
की असं वाटायचं अरे चला 8-10 तास बसून काहीतरी केलंय. मग 2-3 दिवसांनी मला वाईट वाटू नये म्हणून ते सांगायचे, महेश बाकी चांगलं आहे पण ते डोळ्यात ना एक्सप्रेशन नाहीत रे. आणि मी तेव्हा असा फुल चिडून यार मी बाहेर निघून जायचो की असं कसं बोलताय तुम्ही यार, डोळ्यात एक्सप्रेशन. पण कुठेतरी घरी आल्यानंतर त्यांच्या नकळत मी परत बघायचो की पेंटिंगच्या डोळ्यात हां रे, ते जे काय मी पेंटिंग केलं आहे ते माझ्याकडे बघतच नाही आहे किंवा ते भाव नाही आहेत. मग परत त्याच्यावर फुल फ्लॅट करून त्या डोळ्यात भाव कसे येतील यु नो. आणि ते मग 7-8 दिवस त्याच्यावर घालवायचे की असं तसं. आणि ते मग त्याच्यातले डोळ्यातले भाव आले की मग वडीलसुद्धा सांगायचे हां आता करेक्ट, हे करायला पाहिजे ना तू. पण तेव्हा ते त्यांनी शिकवलेलं ना, म्हणजे अजूनही बरेच वेळा काही काही फिल्म्स ज्या मी शूट केलेल्या आहेत ते प्रत्येक एक्सप्रेशन कुठल्या अँगलनी काय कॅप्चर करायचं ते इट इज अन आर्ट. पण ते बरेच वेळा अजून काही काही फिल्म्समधली अशी काही एक्सप्रेशन्स ते मला पेन होतं की यार आय विश हां हायलाईट मी जरा इकडनं दिला असता यु नो. पण आता काय या गोष्टी यू कॅन्ट चेंज, वन्स इट इज आउट इट इज आउट. सो मॅक्सिमम आता मी तो ट्राय करत असतो की यु नो दॅट एक्सप्रेशन विथ करेक्ट हायलाईट, ज्याच्या थ्रू तुला ते एक्सप्रेशन करेक्ट कळेल तो मी कसा देईन यु नो. मग त्याला बरेच वेळा काय असतं तुझ्याकडे वेळ नसतो, बट देन यू हॅव टू हॅव युअर 10 ट्रॅक्स ओपन की ह्या गोष्टी आहेत आणि हे पण आहे यु नो. सो हे असे लहानपणीपासून जर का सपोर्ट मिळत असेल तर मग ते तुझ्यावर असतं की ॲज अ चॅलेंज घेऊन तू कसं त्यांना किंवा प्राऊड कसं फील करू शकशील आईवडिलांना. 10वीत मला खूप कमी मार्क्स पडलेले आणि तेव्हा कसं असायचं की बिल्डिंगमधले किंवा आजूबाजूचे ओळखीचे आम्ही 3-4 जण होतो 10वीला, तर सगळ्यांना भेटून विचारायचे तुला किती मार्क मिळाला, मला विचारायचंच नाही कोणी. पण समवेअर काही गोष्टी आपल्या मनात किंवा कुठेतरी अशा रेषा उमटवून ठेवल्या जातात आणि त्या आपण कशा पुसू शकू. इट इज नॉट दॅट आय हॅड टू शो देम, बट इट इज दॅट एक असतं रे की नाही यार दिस इज नॉट राईट, की समवेअर आय हॅव टू मेक माय पेरेंट्स प्राऊड यु नो. तो एक थॉट असायचा आणि पॅशन खूप होती. आणि सी वी वर लाईक व्हेरी मच लाईक अ मिडल क्लास फॅमिली. म्हणजे मी कॉलेजला 2nd इयरपासूनच इंडिपेंडंट असल्यासारखं होतो. ऑड जॉब्स करून काही ना काहीतरी थोडेफार पैसे मिळायचे. आणि आर्ट स्कूल म्हटल्यावर देअर इज अ लॉट यू हॅव टू बाय. पेंट्स आहेत काय काय आहे ते इट नेवर स्टॉप्स. एव्हरी वीक देर आर असाइनमेंट्स आणि काही ना काहीतरी चालूच असतं. पण तसं असलं तरी मला आईवडिलांनी कधी थांबवलं नाही. आणि आय थिंक आज जो मी काय आहे तो त्यांच्या पुण्यामुळे. म्हणजे त्यांची पुण्य म्हणजे तुझं रेसिप्रोकेशन म्हणजे एवढी सिम्प्लिसिटी आहे ना, यू हॅव टू मेक देम प्राऊड. हे तुझा सिम्पल थॉट आहे हा फार, पण हा फार डीप थॉट आहे. म्हणजे टू कीप यू मुव्हिंग अहेड. इट इज अ व्हेरी प्युअर थॉट आय सपोज. कारण काय बरीच माणसं काही बोललेली असतात यु नो. कधी कधी आता आपण फिल्म मेकिंगमध्ये वी आर ऑब्झर्विंग यु नो. सो सम एक्सप्रेशन्स यु नो ती तुझ्या डोक्यात राहिलेली असतात. जशी आपण एखादी इमोशन बच्चनजी असेल किंवा बिग बींची असेल किंवा एखादा चांगला ॲक्टर हॉलिवूड, ते एखादं एक्सप्रेशन लक्षात राहतं. तशी तुझ्या यंग एजमध्ये वेन यू आर ग्रोईंग अप काही गोष्टी तुझ्याबद्दल घडतात विच ते म्हणजे दोज इमेजेस आर ते कधी तू पुसू नाही शकणार. आणि त्या गोष्टी नेहमी सारख्या मग कुठली तरी जाणीव करून देत असतात तुला की नाही यार यु नो यू हॅव सफर्ड, यू हॅव हर्ड सीन सो मच. दिस इज नाव द बेस्ट टाईम. इफ यू कॅन गिव्ह मोर दॅन 100% यु नो द थिंग्स विल चेंज अँड इट हॅज हॅपन्ड. बट इट्स नॉट दॅट मला करून दाखवायचं होतं. आय थिंक गॉड इज काइंड यु नो. आणि मग यू गॉट इनटू जे. राईट. ते सुद्धा स्ट्रगल होतं. आत्ताच मी सांगत होतो की 10th नंतर
म्हणजे काय म्हणतात कमर्शियलला पेंटिंगला आपली जी एंट्रन्स एक्झाम असते त्याच्यात मी पास व्हायचो. इंटरव्ह्यूला जस्ट काय रे नाव काय तुझं असं तसं झालं की परत यायचो रे एखाद्या मिनिटात बाहेर. ह्याला एवढं इझी असतं पण लिस्टमध्ये नाव बघायचं नाव नाही आहे. ओ शिट. मग त्याच्यानंतर मी फाउंडेशन कोर्स केला ठाणे स्कूल ऑफ आर्टला. परत ते झाल्यावर ॲडमिशन करता मग दोन्हीमध्ये एंट्रन्समध्ये पास, इंटरव्ह्यूला सेम तेच. हो तेच ॲक्शन रिप्ले होतं म्हणजे मॅचचे असतात एवढं 1 वर्ष पण फाउंडेशन करून तीच परीक्षा दिली आहे आणि परत तेच म्हणजे लिस्टमध्ये फायनल तुझ्या इंटरव्ह्यूला नाव नाही आहे. मग पण एक म्हणजे एक निर्धार होता की काही करायचं ना तर कारण मी स्कूल ऑफ आर्ट बघितलेलं आणि तिकडचा माहोल तिकडचं ते इट इज इन्स्पायरिंग यु नो फॉर अन आर्टिस्ट की दॅट इज द प्लेस यू वॉन्ट टू बी हिअर. सो तो निर्धार होता की तिकडेच जायचं. आणि आय थिंक 3rd इयरला म्हणजे मी सेकंड फाउंडेशन झाल्यावर करंदीकर कला अकॅडमी डोंबिवलीतच आहे त्याचा मी पहिला स्टुडंट होतो आणि मी एकटाच होतो त्या वर्षी. पण आय थिंक पेशन्स काय लागतात तुला यु नो पॅशन होती पण पेशन्स मला त्या अकॅडमीने शिकवले. सरसुद्धा मी एकटा जरी असलो तरी तेवढ्याच पॅशनेटली शिकवायचे. आणि तू एकटा आहेस तुला फ्रेंड्स नाहीत कोणी यु नो सगळे तुझे मित्र त्यांचा मार्ग हो त्यांचा त्यांनी मार्ग पकडला आहे. त्यामुळे 5 तास आर्ट स्कूलमध्ये जाऊन ड्रॉइंग करायचं घरी येऊन तेच करायचं. संध्याकाळी एखादी राऊंड मारून आलो की परत काय ना काहीतरी. पण म्हणजे मी अक्षरशः मला अजूनही आठवतं मी 12 तास पेंटिंग करत बसायचो. आणि तेव्हा काय आपल्याकडे इझेल आहेत हे ते काही नसायचं रे. खाली मांडी घालून पाठ घेऊन त्याच्यावर हो अगदी तसंच. पण काय म्हणतात आत्ताच्या ज्या फील्डमध्ये मी आहे त्याच्याकरता तुला पॅशन लागते पण पेशन्स लागतात. आणि ते पेशन्स मला आय थिंक जसं मी घडत होतो तसं ते शिकत होतो ॲक्च्युली. मग ते तुला करंदीकर अकॅडमीमध्ये तिकडे त्या ह्याच्यात ना माझं ड्रॉइंग अजून इम्प्रूव्ह झालं. आणि मग 3rd इयरला परत मी 3rd अटेम्प्ट जेला सेम परत कमर्शियलला पेंटिंगला एक्झाममध्ये पास झालो. पण ह्यावेळी आता धुकधुक होती की बाबा यार आता मिळेल की नाही यावर्षी. इंटरव्ह्यू त्यावेळी माझं अख्खं म्हणजे पोर्टफोलिओ मी घेऊन गेलेलो लाईक तिथे आपल्या इथे कॉलेजला. हां मग काढले त्यांनी एक अच्छा दाखव कारण तो पोर्टफोलिओ पण चांगला माझा थिक झालेला होता तोपर्यंत. आणि त्यांनी ती पेंटिंग्स बघितली माझं 2D असं आपले जे डिझाईन्स आणि हे ते सब्जेक्ट्स असतात त्याला अनुसरून केलेली सगळी चित्र बघितली. आणि रघुवीर मुळगावकरांनी काढलेले शिवाजी महाराज आहेत ते मी तसेच्या तसे पेंट केलेले पोस्टर कलरमध्ये. तर ते बघितल्यावर यू कॅन इमिडिएटली सी दी एक्सप्रेशन. आणि ते प्रोफेसर्स होते ते अरे वा चांगलं काढलं जरा ॲनाटॉमी गणली आहे इकडे कारण हाताच्या इथे अजूनही मी ते बघतो आणि ते मला समजतं की इट इज नॉट राईट. पण ते ऑफकोर्स 1988मध्ये मी काढलेलं होतं चित्र. तर तेव्हा कुठेतरी असं वाटायला लागलं अरे यावेळी सगळी आपला पोर्टफोलिओ बघितला आहे म्हणजे काहीतरी होप आहे. आणि मी अजूनही मला तो दिवस आठवतो. लिस्ट बघायला गेलो आणि 63 नंबर होता माझा. तो अजूनही मला आठवतो लिस्टमध्ये. आणि जेला ॲडमिशन मिळाली नाव लागलं. आणि माझे काका एक वडिलांचे सर्वात लहान भाऊ अरुण काका म्हणून त्यांचं लग्न नव्हतं झालं पण ते मला आणि माझ्या बहिणीला अक्षरशः त्यांच्या मुलांसारखं ट्रीट करायचे. ही वॉज मोर कीन फॉर मी टू गेट इन टू जे. तर ते त्या दिवशी रिझल्ट बघायला माझ्याबरोबर आलेले आणि ही वॉज इन टिअर्स यार माझं नाव बघून. सो त्या वर्षी असं झालं की मला पेंटिंगला पण ॲडमिशन मिळाली कमर्शियलला पण मिळाली. रयजामधनं पण लेटर आलेलं तेव्हा माहिती आहे ना ॲडमिशन मिळाली की लेटर आहे. अभिनव विद्यालय पुण्यात तिकडंही लेटर आलं. सो त्या वर्षी सगळीकडनं मिळाली. बट आय ऑलवेज वॉन्टेड टू डू कमर्शियल आर्ट. आणि जेला कमर्शियलला मग 89पासून तो प्रवास चालू झाला 89 to 94. आणि मग स्पेशलायझेशन फोटोग्राफी घेतलं मी. हां आणि मग तेव्हाच MTV चॅनल व्ही लॉन्च झालेले आणि आशिष आहे इथे. तर आम्ही सगळे तेव्हा रॉकर्स होतो सगळे आम्ही हबब गँग म्हणायचे. सगळ्यांचे केस वाढवलेले आणि रंगभवनला जे रॉक शोज असायचे
गेट क्रॅश करा, असं काय काय धमाल करून जायचो तिकडे. तेव्हा ते म्युझिक व्हिडिओज बघितल्यावर कुठेतरी ट्रिगर व्हायला लागलं की आपण फोटोग्राफी तर इलेक्टिव्ह आहे, आपलं बेसिक आहे, पण सिनेमॅटोग्राफीचा बेस इज ऑल्सो फोटोग्राफी. आणि 3rd 4th इयरपासून ते डोक्यात चक्र चालू झाली की इव्हेंच्युअली आय वॉन्टेड टू गेट इन टू सिनेमॅटोग्राफी. आणि तो म्हणजे इतके वर्षाचा प्रवास, म्हणजे 7 वर्ष 10वी नंतर, त्याच्यानंतर तेव्हा मी फायनल इयरला तर ठरवलेलंच होतं. म्हणजे कमर्शियलला आपल्या एक्झिबिशनला पॅनल लागणं, यु नो, की तो त्याच्यात हाफ मिळतोय, फुल पॅनल मिळतोय, ती एक एक्साइटमेंट असते. आणि लास्ट 6 महिने आपण ते प्रोजेक्टमध्ये घालवतो. आणि त्यावेळी मला फुल पॅनल मिळालेलं आणि पेप्सी कॅन, आता जे कॅन सगळ्याचेच मिळतात पण तेव्हा मिळायचं नाही. सो पेप्सी कॅन्सवर मी माझं कॅम्पेन होतं. आणि तेव्हा क्रिएटिव्ह फोटोग्राफीची 4 अवॉर्ड्स मिळालेली. आणि कॅम्पेन बघून क्रिएटिव्ज जे येतात एजन्सी, कॉन्ट्रॅक्टमध्ये माझा जॉब पण झालेला, रवी देशपांडे त्यांनीच बोलवलेलं. पण आता सगळं एवढं झालं ॲडव्हर्टायझिंगमध्ये, बेस्ट एजन्सी, दॅट वॉज वन ऑफ द बेस्ट एजन्सीज. पण मी गेलो इंटरव्ह्यूला आणि रवीला सांगितलं की बाबा सर, मला तुम्हाला जस्ट आहे, कारण काय एक्झिबिशनच्या वेळी बोलणं होतं पण क्रिएटिव्हली त्यांना काय वाटतंय हे समजून येत नाही आपल्याला. म्हटलं मला तुम्हाला काम दाखवायचं म्हणून मी आलो आहे, पण म्हटलं आय डोंट वॉन्ट टू टेक अप दिस जॉब. म्हटलं का? म्हटलं मला सिनेमॅटोग्राफी करायची आहे. अरे तू एवढं अमेझिंग फोटोग्राफी केली आहेस, यू जस्ट हॅव टू इन्व्हेस्ट फ्यू लॅक्स. तू तुझे लाईट्स घे, कॅमेरा चांगला घे, यू विल मिंट मनी यार, यु नो, इवन इफ यू बिकम अ फोटोग्राफर. म्हटलं नाही, पण समाव ते माझ्या डोक्यात आहे. तर ठीक आहे, तू बघ, 6 महिन्यांनी जरी तुला वाटलं तर यू कॅन कम बॅक. आणि मी घरी पण सांगितलेलं तसं. आणि जे आपण पहिले बोललो की आईवडिलांनी तिथेसुद्धा मला थांबवलं नाही, की आता चांगला एजन्सीचा जॉब पण मिळाला आहे, नाव यू हॅव डन युअर कमर्शियल. आणि तेव्हा परत मी एक नवीन रूट घेतला सिनेमॅटोग्राफीचा. अँड दॅट इज हाऊ इट ऑल स्टार्टेड. कारण दॅट एज इज, यु नो, आफ्टर यू कम्प्लीट कॉलेज, बरेचसे आई वडील किंवा घरी सपोर्ट लागतो. राईट. आता तुझं कॉलेज संपलंय, यू टेक अप समथिंग, इट गिव्स यू मनी. राईट. असं प्रेशर पण असतं मुलांवर, पण तिथे तुझ्या आई वडिलांनी तुला सपोर्टच केला. मला त्यांनी कधी थांबवलं नाही. म्हणजे मी जेव्हा तो डिसिजन घेतला की असं असं करायचं आहे, तेव्हा खरं लाईफचं स्ट्रगल तेव्हा चालू झालं माझं. कारण ज्या प्रोडक्शन हाऊसमध्ये कोणीच ओळखीचं नाही आणि मी जिथे जॉब चालू केला, म्हणजे आता ह्या मेमध्ये 1 मेला मला 30 वर्ष होतील या फील्डमध्ये. पण फर्स्ट जॉब माझा होता काय म्हणतात, क्रेस्ट कम्युनिकेशन, निर्मल सेंटरला. हां, श्यामगडे. तो माणूस आणि त्याची पॅशन, मॅड मॅन. म्हणजे तो 3-3 दिवस त्याच्या केबिनमधनं एकदा फक्त बाहेर यायचा आणि तो तिथेच इलेक्ट्रिक गिटार वाजवतोय. व्हेरी टॅलेंटेड. म्हणजे आय डोंट नीड टू टॉक अबाउट हिज टॅलेंट. पण आम्ही ना, मी गेलो ऑफिसला, हां ठीक आहे, तू कभी से आएगा? टुमॉरो. ओके फाईन. गेलो मी. तर नेक्स्ट डे काहीतरी असं वीकेंड होतं ना, मंडे से तू चालू कर. मी ज्या मंडेला गेलो त्याच्यानंतर मी डायरेक्ट घरी गेलो शुक्रवारीच, कारण आमचं शूट चालू होतं. तर बाबांना फोन केला, बाबा जरा काकाकडे बॅग घेऊन या, कारण आज मी घरी येऊ नाही शकणार. पण काय, हा कुठला जॉब आहे तुझा? बाबा आपले बिचारे बॅग घेऊन दादरला माझी आणून ठेवली. आणि मी आपला, कारण तिथे शूट असलं की रात्री आम्ही 2-2, 3-3 पर्यंत ऑफिसमध्ये असायचो. मग तिकडेच झोपायचं. सकाळी मामाकडे जा किंवा काकाकडे जा, आंघोळ करा, परत या. असं म्हणजे मी डायरेक्ट विकेंडलाच घरी गेलो रे त्याच्यानंतर. तर आणि पण सांगितलं की काय आहे अँड हाऊ आय वॉज कम्प्लिटली फॅसिनेटेड विथ ऑल दॅट यार. म्हणजे पहिले शूट आम्ही नोविनो गोल्ड केलेलं, बॅटरीज, आणि फिल्मिस्तानमध्ये सेट लावलेला. सो आय वॉज प्रेपिंग फॉर दॅट, यु नो, दॅट फर्स्ट वीक. आणि ज्या दिवशी शूट होतं, गोपाल शाह म्हणून DOP आहेत, इज अ नाव व्हेरी सिनियर DP. सो त्यांना गोप्स म्हणायचे सगळे. सो Arri 3 कॅमेरा आहे आणि ही स्टँडिंग मॅगझिनवर हात ठेवून उभा आहे आणि एक वेगळाच पॉईज असतो DOPमध्ये. दॅट वॉज द फर्स्ट टाईम आय हॅव सीन अ कम्प्लीट लिट सेट. आणि दॅट DOP आय सॉ,
आणि तिथे असं मनात कुठेतरी यार वन डे आय हॅव टू बी बिहाइंड दॅट कॅमेरा यार. आणि आय वॉज कम्प्लिटली म्हणजे मी आमचं काम काय हे घेऊन ये रे, आता काय हे लागेल ते लागेल ते मॅडनेस चालू असायचं. बट वेन एव्हर आय हॅड टाईम अँड अपॉर्च्युनिटी मी कॅमेऱ्याच्या बाजूला जाऊन बसायचो किंवा बघायचो व्हॉट ही इज डुईंग आणि दॅट वॉज द फर्स्ट एक्सपिरियन्स विथ ऑन सेट. मग जवळजवळ आम्ही 4-1 महिने मी क्रेसमध्ये होतो जवळजवळ, तेव्हा 25 ॲड्स केल्या आम्ही त्या 4 महिने. कारण श्याम तुला माहिती आहे लाईक बिझी ऑल द टाईम. आणि तेव्हा राजा सय्यद त्यांनी जवळजवळ 7-8 ॲड्स केलेल्या आमच्याकडे. आणि मी जो DOP असेल ना आय यूज टू गेट फ्रेंडली पण तेव्हा एक वेगळं हे होतं की DOPला जाऊन डायरेक्ट बोलणं इज ऑल्सो नाही, आता एवढं नाही आहे. सो राजाने तेव्हा 7-8 ॲड शूट केलेल्या. आणि जो DOP म्हणजे अनिल मेहता सर आहेत त्यांनी शूट केलेलं, अशोक मेहता सरांनी शूट केलेलं तेव्हा. तर ज्या DOPजना मी आपला सांगायचो की मी असं असं आर्ट स्कूल केलं आहे, फोटोग्राफी केली आहे आणि मला इव्हेंच्युअली म्हणून बिहाइंड कॅमेरा मला सिनेमॅटोग्राफी करायची. तर सगळं तू FTI जा ना. म्हटलं तिथेच पहिले यायचं FTI जा काय नाही करू शकत या. मग मी राजाच्या बरोबर 7-8 त्याचे ॲड्स होते. सो ही वॉज अ व्हेरी फ्रेंडली पर्सन यार. म्हणजे तो अच्छा तेरे को कॅमेरा सीखना है, हाँ अच्छा यू स्टँड हिअर यू शूड अंडरस्टँड एव्हरी लेन्स हे ते असं काय काय बऱ्याच गोष्टी तो सांगायचा. मी त्याला एका शूटला म्हटलेलं मी कल मैं पोर्टफोलियो लेके आता हूँ, जस्ट हॅव अ लुक अँड गाईड मी व्हॉट शुड आय डू. मग आपलं ते सगळं पोर्टफोलियो घेऊन गेलो, स्टिल्स वगैरे. तो यार यू सुपर्ब. म्हटलं हाँ बट तो ये क्यों नहीं करता है तू. म्हटलं नाही यार मेरे को कॅमेरा ही करना है. म्हटलं कॅन आय जॉईन युअर टीम. तर तो हाँ बट आय कॅन्ट पे यू. आय सेड इट्स फाईन बट ॲटलीस्ट आय विल हँग अराउंड अँड लर्न द हे. हां आजा ना यार. सो दॅट इज हाव इट ऑल स्टार्टेड. राजाबरोबर जेव्हा काम चालू झालं सो दॅट वॉज लाईक अ फर्स्ट स्टेप टुवर्ड्स युअर गोल वेअर यू वॉन्ट बी. आणि म्हणजे मला यंगस्टर्सना सांगायला एक आवडेल की टू बिकम अ सक्सेसची काय म्हणतात एलिव्हेटर नसतो कधी. यू हॅव टू क्लाइम्ब वन स्टेप बाय स्टेप तुम्ही गेलात तर ते. आणि फॉर मी माझ्या लाईफची फर्स्ट स्टेप वॉज जॉईनिंग राजा ॲज अ ट्रेनी. मी 2 वर्ष ऑलमोस्ट असंच काम केलं त्याच्याकडे. मग कधी त्याचा एखादा असिस्टंट नाही आला तर ही यूज टू पे मी सम $100. पण तरी एवढं असू नये ना, म्हणजे आय ऑलवेज रिस्पेक्ट राजा सय्यद. कारण त्यांनी मला ना कधी असिस्टंट म्हणून म्हणजे त्याच्या कुठल्याही टीम मेंबर्सना ही ऑलवेज ट्रीटेड हिज टीम ॲज अ टीम मेंबर यार. लाईक स्पोर्ट्समध्ये कसं तुझी क्रिकेटची टीम आहे, फुटबॉलची टीम आहे, त्यांचा वन गोल त्यांचा एकच गोल असतो. म्हणजे मी लिटरली तुला सांगतो ना पहिले 6 महिने मॉनिटरच्या बाजूला उभं राहायचं, कॅमेऱ्याच्या बाजूला उभं राहायचं. आणि तो सो ही नेव्हर यूज टू ऑपरेट. तर तो मॉनिटरवर बसून असायचा, राजपाल किंवा मनोज ऑपरेट करायचे. आणि मग तो नेहमी बसर म्हणून जो आता माझ्याबरोबर आहे, माझा टीम मेंबर आहे, सो बसर यूज टू वर्क विथ राजा. तो बसर भाई आणि मी आम्ही 30 वर्ष आता एकत्र काम करतोय. तर म्हणजे मी आधी बसरला फॉलो करायचो. हां बसर ज्या वो लाईट पॅन करके आ. मग ते पूर्वी ना म्हणजे आता द लाइटिंग हॅज चेंज, एव्हरीथिंग हॅज इव्हॉल्ड. तेव्हा मी 50-50 बेबीज लावायचो रे. एकेका ॲड करताना 40-50 बेबी, कुठे स्नूट लावला, हे लावलं ते लावलं. स्वतः ते बसर सारखा धावतो इकडे, हे करतोय. मग मी सांगायचो राजा शुड आय गो. हां तू पूछ क्या रहा जा ना. सो धावत जा, एखादा लाईट ॲडजस्ट करा, मग कुठेतरी नेट टाका, मग काहीतरी बिकॉज ऑफ आर्ट स्कूल बॅकग्राऊंड पॅटर्न्स बनवायला सांगायचं. आणि बघता बघता जवळजवळ मी 7-8 वर्ष राजाबरोबर होतो. मग फ्रॉम म्हणजे नेट्स टाका ते रनर लाईट म्हणजे गॅफरचा असिस्टंट असल्यापासून ते मग हळूहळू फोकस पुल करायला शिकलो. की छोटे छोटे स्टेप्स असतील तर मनोज म्हणून होता, यूज टू ऑपरेट. मग त्याला मैं कर लू फोकस, करेगा ना कारण फिल्म पे आहे ना. मग ते फोकस पुल करायचं. मग लंचमध्ये वेळ मिळाला की
डिस्टन्स. मग तेव्हा मला एक ते वेगळंच वेळ होतं. घरी असलो तरी अच्छा हां इथून ते डिस्टन्स काय 7 फूट 6 इंचेस, मग जाऊन टेपनी बघा नाही रे 7-9 आहे. सो हे सगळं मग वेन यू बिकम अ फोकस पुलर एव्हरी टाईम एव्हरी मिनिट यू आर जस्ट कॅल्क्युलेटिंग डिस्टन्स की अच्छा हे इथून किती आहे ओके 2.5. तर हे सगळं कॅल्क्युलेशन चालू आहे. मग लेन्सेस ओके मग झायस लेन्स वापरल्या मिनिमम फोकस हा आहे. ह्याच्यानंतर डेप्थ वाढेल मग डेप्थ ऑफ फील्ड तुला किती फोकस देईल हीच सगळी कॅल्क्युलेशन्स डोक्यात. मग लाईटिंग पण करा ते पण करा आणि फोकस पुलिंग करा मग येऊन. सो हे सगळं म्हणजे ना घडवत होत्या गोष्टी मला त्यावेळी. मग कुठे कुठे फोकस पुलिंग मग देन आय बिकम लाईक प्रो इन फोकस पुलिंग. म्हणजे MRFची ॲड होती आणि वी हॅड 600ची झूम होती 2x हे सचिन तेंडुलकर बरोबर शूट केलेली पॅलेट कम्युनिकेशन. संजीव शर्मा म्हणून होता. सो आम्ही सचिन बरोबर शूट केलं सगळं आणि त्याचे कारचे सगळे शॉट्स होते. आय थिंक पोर्शे त्यांनी आणलेली कन्व्हर्टेबल. ते सहाराला ॲम्बिव्हॅलीचा तो रोड वगैरे तेव्हा क्लासिक केलेला. सो तिकडे आणि इवन आय रिमेंबर पवना डॅमला सो दॅट स्पोर्ट्स कार इज लाईक झिपिंग थ्रू अँड इट कम्स रिअली क्लोज टू कॅमेरा. आणि 600 mm वर त्यांनी तेव्हा फोटो सॉनिक कॅमेरेज होते 16 mm. सो ते म्हणजे एक मॅगझिन ते विदिन हाफ अ मिनिट अख्खं उडायचं बिकॉज 500 फ्रेम्सला शूट करायचं. सो त्याला फोकस पुल करणं वॉज द टास्क यार. बट यु नो तेव्हा एवढा मी प्रो झालेलो की आय हॅज टू पुल फोकस फॉर ऑल दॅट यार. सो अमेझिंग यार. म्हणजे हे एक्सपिरियन्सेस आय स्टील सगळं राजाकडेच झालं म्हणजे. हो म्हणजे ते मी फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट जे शिकतो ना ते हँड्स ऑन एक्सपिरियन्स वरूनच शिकलो सगळ्याच गोष्टी. पण दॅट वॉज समथिंग एल्स यार. म्हणजे मी तुला सांगतो ना एकदा तर मी 3 दिवस डे अँड नाईट काम करत होतो. कारण टू आर्यन्सचा एक व्हिडिओ आहे आंखों में तेरा ही चेहरा, शाहिदचा पहिला व्हिडिओ. सो तो व्हिडिओ राजा शूट करत होता पूसयानी करता. आय वॉज असिस्टंट देअर आणि अहमद खान म्हणून कोरिओग्राफर होता. सो अहमद यूज टू शूट म्युझिक व्हिडिओज ॲज अ DOP. त्यांनी मला काम करताना पहिल्या दिवशी बघितलं. तो म्हणे रात को आएगा क्या, आय एम शूटिंग अ व्हिडिओ, यू जस्ट डू लाइटिंग अँड पुल फोकस फॉर मी. आय सेड या ओके. मग दिवसा हे शूट करायचो रात्री त्याच्याबरोबर परत दिवसा. मी 3 नाईट झोपलो नव्हतो डे नाईट. आणि तेव्हा अंधेरीला पॅकअप झालं आमचं. मी रिक्षा घेऊन डायरेक्ट मुलुंडपर्यंत झोपलेलो. गाडीत झोपून परत पुढे तेव्हा डोंबिवलीला राहायचो. डोंबिवलीच्याही पुढे गेलो. घरी आलो आणि मी आय स्टील रिमेंबर मी 22 तास झोपलेलो रे. पण धमाल होती. आणि महेश एवढा जेव्हा केऑस असतो ओके ॲड फिल्म्सला म्हणजे भलेही सेट असेल पण एवढी लोक असतात तिकडे 100-200 किंवा काय एक शॉटसाठी. तर एवढा केऑसमध्ये जसं तू मगाशी म्हणालास की 4 गोष्टी यू आर कॅल्क्युलेटिंग ओके हे ह्याला करायचं हा इथून तर हे करणार आहे वगैरे वगैरे किंवा शेड्यूल किंवा नेक्स्ट काय किंवा हाऊ डू यू मॅनेज इट. इज इट बिकॉज ऑफ युअर एक्सपिरियन्स वर्किंग सो मेनी इयर्स. कारण तू अगदी कालपासून सुरुवात केली आहेस त्याचा फायदा होतो. एक्सपिरियन्सच आहे. कारण तुला सांगतो ना की मी बऱ्याच फॉरेन DOPs बरोबर कामं केली आणि त्यांना मी हाच प्रश्न नेहमी विचारायचो की हाऊ डू यू मॅनेज इट. कारण तिकडे तर फॉरेन क्रूज तर तू बघशील टेक्निकल क्रू साईज इज खूपच छोटी असते. तर तिकडे आणि ज्याचं काम तो करतो तो दुसऱ्या ह्याच्यात ढवळाढवळ नाही करणार. बट दे आर सो क्लिअर इन देअर हेड की डिरेक्टरबरोबर आधी 10 वेळा मीटिंग करून 50 वेळा लोकेशनवर जाऊन टाईम वाईज काय शूट करायचं काय करायचं. आणि दे विल वर्क ऑन टाईम की अच्छा आता किती 12:30ला मला हा शॉट घ्यायचा आहे. सकाळी 6 वाजता जस्ट विथ रायझिंग सन इन समर वी हॅव टू बी. मग 4 वाजता जाऊन रेडी राहायचं आहे. ह्या गोष्टी मी असिस्टंट किंवा मी जेव्हा ट्रेनिंग होतो किंवा मी जेव्हा फोकस पुल करायचो फॉर डिफरंट DOPs ह्या शिकत असतो. आणि एक्सपिरियन्स मेक्स मॅन परफेक्ट. सो तो एक्सपिरियन्स आहे. त्यामुळे कितीही मोठ्या डिफिकल्टीजमधनं यु नो यू कॅन कम आउट विथ फ्लाईंग कलर्स. ते मी फॉरेन DOPsकडनं शिकलो. काही काही अशा सिच्युएशन्स येतात जेव्हा तुझ्याकडे लाईट पण नाही आहे
आणि म्हणजे कधी कधी असं होतं की पॅकअप ओके दिस इज अ लास्ट शॉट करून झाला शॉट. म्हणजे दबंगचं मी तुला सांगतो, हुडहुड दबंग गाणं होतं आणि आम्ही 3 दिवस ते ह्याला शूट केलं वाई भोरमध्ये, अख्खी फिल्म तिकडेच शूट केली आहे. सो तो फ्लॅगचा सिक्वेन्स त्या गाण्यामध्ये, तो एक रनिंगची एक चेज आहे त्याच्यात, ते ब्लॅक फ्लॅग्स वगैरे आहेत, ते सगळे शॉट झाले. ते सुद्धा पोस्ट लंच आम्ही थापा म्हणून एक तिथे एक फ्लॅटलँड आहे तिकडे शूट करत होते. झालं सगळं आणि मास्टरजीने ओके दिस इज लास्ट शॉट करून झालं हे ते. पण सडनली बिकॉज दॅट इज ऑन द हिल टॉप अँड सन वॉज स्टील सेटिंग, सो मास्टर महेश 2-3 शॉट देना मेरे को फटाफट. सिल्हूट. तो म्हणतो ठीक आहे, कैसा करते, म्हटलं सिल्हूट्स. तो ओके. सो भाईचा वॉक आहे तो हुड हुड दबंग, ते शॉट सगळं पॅकअप झाल्यावर घेतले. हां भाई म्हणतो और एक ले ना तू. हां तर त्याचं वॉक बिक झालं, मग त्यांनी छक तो सनच हे करतो. तर हे सगळे तेव्हा केलेले शॉट्स आहेत रे. बट देन अगेन तो सेटिंग सन आहे, सर धाड धाड धाड. मी आधी कॅमेरावाल्याला सांगितलं तू तेरा पूरा अपना फिल्टर का पेटी इधरला. सो हॅड पुट ग्रॅड्स, एनडीज टाकले त्याच्यात, अजून बरंच काय काय हे करून ना, हाऊ टू मेक लुक लाईक अ पेंटिंग यु नो दोज शॉट. जरी सिल्हूट असलं तरी त्याच्यात सुद्धा काहीतरी आपण आर्टिस्ट असल्यामुळे काहीतरी करू शकतो. किंवा दबंगमध्ये आम्ही 6-6, 7-7 कॅमेरा वापरलेत ॲक्शन करता. सो ह्याच्या आधी मी कुठलीच ॲक्शन फिल्म केली नव्हती किंवा कुठल्या फिल्म्समध्ये एवढी एक्सटेन्सिव्ह ॲक्शन नव्हती. म्हणजे दबंग 1 आम्ही 140 दिवस शूट केली आहे फिल्म आणि जवळजवळ 60+ डेज आम्ही ॲक्शन केली आहे. सो त्याच्याकरताचा जो अभ्यास आहे तो म्हणजे शूटिंग नंतर घरी येताना कुठेतरी ॲक्शनचे यूट्यूबवर व्हिडिओज बघा किंवा देन तिकडे लोकेशनवर जाऊन मास्टरजींबरोबर बसून की बाबा ते आता कॅनन्स लावणार आहेत, ते कॅनन लावणार आहे तर ते मला सांगायचे यू बी ऑन झूम बिकॉज आय वॉन्ट टायटर फ्लाइंग शॉट यु नो. तर त्याच्यात कॉलीज उडवली आहे रे त्यांनी. ती कॉलीज येते उडते आणि डायरेक्ट त्याच्या त्याचा फटाक्यांचा जो कारखाना दाखवला आहे त्याच्यात जाते. सो नाव अगेन ती 80च्या स्पीडला येणार आहे, 60च्या येणार आहे, बिकॉज आय हॅड टू फॉलो इन टेली. आणि तो परत ब्लास्ट नंतर ती त्या फायरमधनं उडून जाणार कुठे, ती कुठे लँड होणार. सो आता हे सगळं मी जेव्हा असिस्टंट होतो राजाकडे तेव्हा जेव्हा मला फोकस पुलिंग नंतर कॅमेरा ऑपरेट करायला लागायचा. सो मी एक तर लेफ्टी आहे आणि तुझं सगळं राईट हँडला असतं. सो माय राईट हँड वॉज द वीकेस्ट कारण मी लेफ्टी आहे. सो मग आता जेव्हा सिनेमॅटोग्राफी करायचं ठरवलं तेव्हा सगळं मस्त वाटत होतं. बट वेन इट केम टू ऑपरेटिंग तेव्हा म्हणजे मी नेहमी, तू कॅमेऱ्याच्या बाजूलाच उभा आहेस, मग जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आईला हे हात हलतच नाही आहे. हां सो मग काय करायचं, मग लंच टाईममध्ये जेव्हा कॅमेरा झाकून ठेवलेला असतो ब्लॅक क्लॉथ घालून, पटकन जायचं 5-10 मिनटात खाऊन या आणि मग कॅमेरा 8 नंबर काढा सारखा. सो दॅट इज द टफेस्ट यु नो. किंवा आपला मराठीतला ळ तो काढत राहा, व्हर्टिकल हवा असेल तर 8 नाही तर असं. सो हे शिका. मग झूम तू कशी ऑपरेट करणार. पूर्वी झूम भरपूर वापरायचे की बाबा हां चल गो इन खडा कम आउट. सो ती इझिएस्ट मुवमेंट विथ करेक्ट फ्रेमिंग. तर आता जेव्हा मी दबंगसारखी मोठी फिल्म करत होतो तेव्हा ते कॅमेरा ऑपरेट करताना हे मी जे असिस्टंट असताना या ज्या उंगल्या करायचो म्हणजे शिकण्याकरता त्याचा खूप फायदा होतो. सो तू मला काहीही गोष्टी सांग रपारप कॅच करायच्यात, आय कॅन डू इट बिकॉज ऑफ एक्सपिरियन्स, नथिंग एल्स. आणि काही काही शॉट्स असे आहेत ना की ते फॉलो केल्यानंतर पब्लिक क्लॅप करतं रे, बिकॉज इट इज डिफिकल्ट टू कॅप्चर थिंग्स ॲट दॅट स्पीड. म्हणजे त्याचं एक मला हाय व्होल्टेज आम्ही एक ॲड केलेली मायकल जॉन्सन बरोबर सहारा करता, आपल्याच कॉलेजचा मालन रॉड्रिग्स, त्याच्याबरोबर मी भरपूर ॲड्स केल्या. आणि सहाराच्या ॲड्स करता आम्ही भरपूर सगळ्या इंटरनॅशनल सेलेब्सबरोबर शूट केले. सो मायकल जॉन्सन ही वॉज ऑफ ट्रॅक अँड फील्ड, जो सगळी गोल्ड मेडल्स वगैरे घेतली आहेत ऑलिम्पिक्सची, अमेरिकन ॲथलीट.
सो ही वॉज ॲट सहारा. सो त्याचे आम्हाला 15-20 सेकंड फिल्म्स. सो आता सेल ब्रिज आहे तिकडे ॲम्बी व्हॅलीमध्ये. सो विच इज ब्युटिफुल ब्रिज ऑन द लेक त्यांनी हे बनवलं आहे. आणि त्याला ती बोटीची सेल्स असतात ना तशी ती लावलेली आहे तिकडे. सो मालन परत आपल्याच कॉलेजचा आहे. ही इज अ मॅड आर्टिस्ट. ली यू नो गिव्ह मी लाईक अ टेली शॉट, विल शूट ऑन तेव्हा फॅन्टम नव्हता, फोटोसॉनिक. आय वॉन्ट हिज रिपलिंग थाईज यू नो अँड ही इज रनिंग ॲट वॉट एव्हर स्पीड. म्हटलं ठीक आहे. आम्ही अशी 600 लेन्स मागवली आहे. आता तू म्हणतो तू झूम बीम वाईड मत कर, यू जस्ट बी ऑन हिज लेग्स. सो फोकस पुलर त्याला ते दिसत पण नाही रे एवढ्या लांबचं. सो आय वॉज पुलिंग फोकस अँड ऑपरेटिंग हिज लेग्स ॲट दॅट. अरे तुला सांगतो ना, बट म्हणजे तेव्हा तर आय पीस थ्रू बघायचो आम्ही. आय स्टील हॅव दोज इमेजेस. तो ना हरिण कसं पळतं, त्याचे पाय लिटरली असे होते रे. अँड ही वॉज ऑफ ट्रॅक अँड फील्ड फॉर 3 years. पण ते टच पण होत नव्हते रे. अँड दॅट गाय विदिन सेकंड्स ही केम रनिंग टू अस यार. पण ते जे काही शॉट्स मिळालेत ना आम्हाला, त्याचे एव्हरी मसल यू कॅन सी यार. पण ते ऑपरेट करणं आणि ते एक्झॅक्ट फोकसमध्ये आणणं, इट वॉज लाईक, म्हणजे तेव्हा मला पण घाम फुटलेला. पण असे अनेक एक्सपिरियन्सेस आहेत रे. पण ते काय, ते तुला एक्सपिरियन्स असतो, ते केलेलं असतं, त्यामुळे ते आपण कुठेतरी एक्झिक्यूट करू शकतो. मार्टिन स्कॉर्सेसीचं एक वाक्य आहे, अ फिल्म इज अबाउट व्हॉट इज इन द फ्रेम अँड व्हॉट इज आउट ऑफ द फ्रेम. परफेक्ट. तर तुला तिथे यू कॅनॉट गो रॉंग ना. म्हणजे विथ ऑल दॅट शेड्यूल तुला ते प्रेशर असणार ना. म्हणजे मायकल जॉर्डन म्हणा किंवा इतर कोणी सेलिब्रिटीज म्हणा. कसं असतं माहिती आहे, प्रत्येक छोटी असो किंवा मोठी असो, प्रत्येक शूटचं वेगळं प्रेशर असतं रे. आणि वेगळ्या नीड्स असतात, वेगळ्या रिक्वायरमेंट्स असतात. आता बरेच वेळा काय होतं, सलमान खान बरोबर शूट करताना यू हॅव व्हेरी क्रंच टाईम अँड देर इज अ लॉट यू हॅव टू शूट. बट देर आर विथ सर्टन ॲक्टर्स तुला तुझी स्टाईल शूटिंगची चेंज करायला लागते अकॉर्डिंग टू देअर कम्फर्ट. सो म्हणजे हिंदी फिल्म्समध्ये ना लॉट डिपेंड्स ऑन ॲक्टर्स, जे कम्प्लीट कॉन्ट्रास्ट आहे मराठीमध्ये. यु नो ॲक्टर्स विल डू वॉट यू वॉन्ट. यु नो इट्स नॉट दॅट हिंदीमध्ये तसे नाही आहेत. पण बरेच वेळा आम्ही सकाळी 3ला 4ला जाऊन ॲक्टर्सना घेऊन जाऊन शॉट्स घ्यायला लागतात. जे मग हिंदीमध्ये कसं असतं की छोड नाही यार, क्रोमा पे कर, मग प्लेट्स घेऊन शूट करा, कारण ते यू हॅव टू सी दी ॲक्टर्स कम्फर्ट. पण इकडे कसे, आता मी हंबीररावचा शॉट आहे तो, जे म्हणजे पहिल्यांदा असं शिवाजी महाराज गेल्यानंतर कुठल्या पिक्चरमध्ये गाणं असेल, जे सरसेनापती हंबीररावमध्ये आहे. आणि तो शॉट घ्यायला आम्हाला 3 दिवस लागले. कारण जेव्हा आम्ही महाराज आणि हंबीरराव, तो अख्खा सीन आहे जे त्यांना सरसेनापती बनवतात, तेव्हा सूर्यासमोर ते अर्घ्य देत आहेत. आणि तो सीन आहे, तो सीन झाल्यानंतर एक म्हटलं सनचा आपण एक टाईमलॅप्स शॉट घेऊन ठेवूया, म्हणून तो एक टाईमलॅप्स करता लावून ठेवलेला. तेव्हा त्या हिलवर एक माणूस आला आणि त्यांनी तिकडे सूर्याचे फोटो काढले. तो निघून गेला रे, टाईमलॅप्समध्ये आला आणि निघून गेला. म्हटलं पहा, इथे तू उभं राहिलास तर गाण्याकरता आपल्याकरता एक अमेझिंग व्हिज्युअल आलं आहे डोक्यात. तर ठीक आहे रे, करूया ना. पण म्हटलं अरे ही लेन्स चालणार नाही, एक लेन्स मागवायला लागेल. मोठी लेन्स मागवली, ॲडॉप्टर मागवला. नेक्स्ट डे परत आम्ही जाऊन उभे राहिलो. म्हणजे बऱ्याच इंटरव्ह्यूजमध्ये सांगितलं आहे ते. मग सेकंड डेला, कारण तो जर का नुसता त्या पठारावर उभा राहिला तर ॲट दॅट डिस्टन्स आम्ही 6-1 किलोमीटर लांब होतो. तर त्याचं ते तिकडून त्या अँगलनी फक्त अप्पर बॉडीज दिसत होती. मग काय, व्हॉट इज द बेस्ट थिंग, तिकडे मचाण बांधूया. मग दुसऱ्या दिवशी जाऊन ब्लॉक केला. आणि एव्हरी डे द सन शिफ्ट्स, त्याचं काही अँगलनी शिफ्ट होत असतं. मग आज कुठे आहे तर ह्या ह्याला, कारण तू युअर शूटिंग दॅट टेली इयर, तर सन थोडा जरी शिफ्ट झाला तरी तुझं सगळीच फ्रेम हलणार आहे, जसं तुझं स्कॉर्सेसीचं म्हणणं. सो मग ते मचाण उद्याच्या ह्यानी आज बघून ते मचाण शिफ्ट करून ठेवलेलं.
आणि मग ते मचाण बांधलं, त्याच्यावर प्रवीणला उभा केला, त्याला सांगितलेलं त्याचा मोबाईलचा लाईट तू दाखवून ठेव, ॲटलिस्ट तो मला फोकस करता करेक्ट होईल. आणि तो शॉट असं व्हिज्युअल होतं की बाबा महाराजही गेलेत आता, तिथे एक भगवा आहे, तो सुद्धा फडकत नाही आहे, आणि तिथून सूर्य वर येतोय, आणि सूर्य म्हणजे महाराजांचीच रिफ्लेक्शन असल्यासारखं, आणि हा तलवार घेऊन उभे आहेत हंबीरराव तिकडे, की सूर्याला सुद्धा आता काय सांगू तुला. पण ते तुला सांगतो ना, म्हणजे थर्ड डे जेव्हा तो शॉट घेतला आम्ही, तेव्हा म्हणजे आय हॅड टू हॅव सो मेनी फिल्टर्स टू कॅप्चर दॅट हीट ऑफ द सन ॲट दॅट लेन्स. सो जेव्हा ते मचाणच्या खालून जेव्हा सन बाहेर आला ना, लिटरली त्या टेलीमध्ये ना अक्षरशः तो डोंगर पेटलाय असं दिसत होतं रे, ते फायर अशी. पण आम्ही शॉटमध्ये वर आल्यावरच वापरलंय. पण तुला सांगतो ना, दॅट वॉज कारण ती ना, आणि जेव्हा सूर्य वर आला दॅट हीट मुळे आमची फ्रेमसुद्धा इकडे हे होते रे, डिजिटल कॅमेराज दे कुडंट हँडल दॅट. आणि तो अख्खा एवढा म्हणजे फ्रेममध्ये एवढा सूर्य हा तू बघितलाच नसेल. आणि ते एका पॉईंटला 2 वॉकीज, त्याचा फोनसुद्धा ऑन ठेवलेला, कारण त्या करेक्ट पॉईंटला त्याचे हातसुद्धा त्याच्या तलवारीबरोबर वर जातात. सो तुम्ही त्या डिस्टन्सवर आहात, यू आर जस्ट लुकिंग ॲट द मॉनिटर, आणि त्या पॉईंटला तुला सांगायचं आहे. आणि प्रवीणच डिरेक्टर होता, पण त्याचे जेव्हा जेव्हा शॉट्स असायचे आय हॅड टू डिरेक्ट हिम, कारण तो स्वतः ॲक्टर म्हणून तिथे उभा राहायचा. ते यार ते घेताना सुद्धा, तो शॉट घेताना सुद्धा काटे होते रे आमच्या सगळ्यांच्या अंगावर. पण असे काही काही व्हिज्युअल्स आहेत ना, जे दे आर जस्ट अमेझिंग यार, आणि जे आयुष्यभराकरता तू विसरू नाही शकणार. तसंच मी बच्चनजींबरोबर एक शूट केलेलं KBC करता. दॅट वॉज अन एक्सपिरियन्स, लाईफ टाईम एक्सपिरियन्स. असे बरेच अनेक आहेत की जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो किंवा तेव्हा हा विचारही नव्हता केला की असं काही आयुष्यात घडू शकेल आपल्या. पण अगेन यार, काय म्हणतात, तुला तुझी पॅशन आणि तुझं पेशन्स असतील ना, तर नथिंग इज इम्पॉसिबल. यु नो, जे तू विचारही नसतील केल्या त्या गोष्टी तुझ्या आयुष्यात होतात आणि घडतात. आणि दॅट इज ऑसम. कधीच नाही, कधीच नाही. आणि जेव्हा मी आय ग्रू अप इन ॲडव्हर्टायझिंग, पहिली सगळे 94ला सुरुवात केली, 2003पर्यंत ॲड्सच केल्या, फिल्म्स केल्याच नव्हत्या. फर्स्ट फिल्म केली ती मालनबरोबरच, आपलाच कॉलेज फ्रेंड, See You at 9. हां, आणि तेव्हाच पेज 3 आणि हे ते पण लॉन्च झालेली. सो कॉर्पोरेट, ट्रॅफिक सिग्नल, फॅशन, हिरोईन, त्या 4 फिल्म्स केल्या मधुरबरोबर. आणि See You at 9ची फिल्म आम्ही शूट केली 2003मध्ये, पण ती रिलीज 5मध्ये झाली. आणि त्याच्या ट्रेलर्स आणि टीजर्स बघून मधुरनी मला बोलवलं आहे. ती फिल्म आम्ही See You at 9 16 दिवसात केलेली ती फिल्म. पण तुला सांगतो की तुझं एखादं, ती फिल्म होती छोटी, बट आम्ही व्हिज्युअली ती एवढी स्ट्रॉंग आणि स्टनिंग केली, आणि कम्प्लीट इट वॉज न्यू एज होतं त्यावेळी करता. सो ते बघ ना, ती व्हिज्युअल्स बघूनच, नाही तू इसको बोला, कारण मी पर्सेप करता तेव्हा मी आणि मालन भरपूर काम करायचो, आणि पर्सेपनेच कॉर्पोरेट प्रोड्यूस केलेली. सो वी न्यू पीपल देअर. तर ते म्हणाले, हे तो महेश नाही किया. तर मग तसं मधुरकडून सुद्धा मी 10 मिनिटात बाहेर होता कॉर्पोरेट घेऊन. त्याने ही वॉज लॉक्ड इन हिज हेड की बाबा इसको हे देणार. तर मी तेव्हा फुल एकदम, तेव्हा DVDs यायचे ना, शोरील घेऊन जा वगैरे, मस्त शोरील डिझाईन वगैरे, आर्टिस्ट ते कव्हर डिझाईन वगैरे करून गेलेलं. तर म्हटलं मधुर ये दिखाऊ. अरे नाही तू कर रहा है कॉर्पोरेट, एवढं हे याच्यात होतं. पण तो म्हणाल, ते एक चीज बताता मैं, व्हिज्युअल्स अँड एव्हरीथिंग इज युअर यु नो. सो आय हॅव पुश्ड मधुर टू द लिमिट. मी त्याला 10 ठिकाणी घेऊन जायचो, ऐसा लाईट, ये लाईट, अरे तू कर, तेरे को जे आहे. ही गेव मी सच अ फ्री हँड. पहिलीच एवढी मोठी फिल्म. हो, कमर्शियली तेवढी फिल्म या. आणि त्याच्यात 2 कॅरेक्टर्स आहेत, कम्प्लीट कॉन्ट्रास्ट कॅरेक्टर्स. सो त्याचा मी लुकसुद्धा डिझाईन केलेला होता, आणि दॅट वॉज व्हेरी वेल अप्रिशिएटेड. मग ट्रॅफिक सिग्नल गेली, विच वॉज कम्प्लीट ग्रंज, आणि ट्रॅफिकला नॅशनल अवॉर्ड मिळाला.
उत्तरायण माझी पहिली फिल्म होती मराठी, त्याला सुद्धा नॅशनल अवॉर्ड होता. क्या बात आहे. नटरंगला नॅशनल अवॉर्ड होतं. दबंगला बेस्ट कमर्शियल फिल्मचं नॅशनल अवॉर्ड होतं. मग फॅशन केली त्याला 4 नॅशनल अवॉर्ड्स होती. बालगंधर्व केली त्याला नॅशनल अवॉर्ड्स होती. त्यामुळे माझ्या प्रत्येक फिल्मला नॅशनल अवॉर्ड होतं. फक्त मला मिळालेलं नव्हतं तोपर्यंत, पण फिल्म त्यामुळे हां. आणि येलो चित्रपट झाला आणि त्याला तेव्हा मला नॅशनल अवॉर्ड मिळाला. तो म्हणजे त्याचा सब्जेक्ट पण थोडासा गहन आहे. म्हणजे हाऊ डिड येलो हॅपन? म्हणजे बालक पालक जी फिल्म आहे ती उत्तुंग आणि रितेशनेच प्रोड्यूस केली आहे. ओके. सो उत्तुंग हॅड सीन मी वर्क वाईल बालक पालक, आणि त्याचा भाऊ आहे, तर ही इज आमदार आहेत ते. सो ते तिथे 2-3 वसई विरारमध्ये स्पेशल स्कूल रन करतात. ओके. ते एका कार्यक्रमाला गेलेला, तिकडे एक डेफ अँड म्यूट मुलगी होती. तर ती ज्या एक्सप्रेशनमध्ये बोलत होती ते त्याला एवढं टच झालं. त्यांनी उत्तुंगला सांगितलं, अरे तू फिल्म इंडस्ट्रीत आहेत, या मुलांकरता काहीतरी कर. आणि दॅट इज हाऊ इट स्टार्टेड. मग उत्तुंग आणि राजू वनमाळी म्हणून आहेत, ते माझ्याकडे आले एकदा. राजूचा मला फोन आला, अरे उत्तुंगला तुझ्याबरोबर काहीतरी बोलायचं आहे. कोरम मॉलमध्येच आम्ही खाली तिथे CCD होतं तिकडे बसलेलो. तेव्हा उत्तुंग बोलला, अशी अशी एक फिल्म करायची आहे, आम्ही एक काहीतरी स्केलेटन वर्क केलं आहे, पण दादा मला तू ही फिल्म डिरेक्ट करायला पाहिजेस आणि तू शूट कर. तर मी म्हटलं वाव, दिस इज अमेझिंग. मग त्यांनी एक वर्किंग केलेलं, त्याप्रमाणे बघितल्यावर तो होता चांगला थॉट, पण त्याच्यात खूपच काय म्हणतात पॅथॉस आणि हे ते खूप होतं. आणि जसं आम्ही ठरवलं येलो करायची, तसं आम्ही बऱ्याच वेगवेगळ्या स्कूल्समध्ये जाऊन भेटलो. बऱ्याच स्पेशल चिल्ड्रन्स असलेल्या, स्पेशल मुलं असलेल्या पेरेंट्सना भेटलो. त्या आईवडिलांनी त्यांच्या ज्या काही गोष्टी सांगितल्या, अंबर गणेशनी अमेझिंग जे रायटर्स आहेत, त्यांनी एक खूप चांगलं काय म्हणतात R&D करून 10 क्वेश्चन्स बनवलेले. ते आम्ही जाऊन द्यायचो त्यांना, आणि तुम्हाला वेळ मिळेल तशी उत्तरं लिहून द्या. ती वाचल्यावर समजलं की जेव्हा स्पेशल चाइल्ड असतं ना एखाद्याच्या घरी, तो बिगेस्ट काय म्हणतात खूप कठीण प्रत्येक आईवडिलाच्या ते हे असतं की आपण सोसायटीसमोर कसं जायचं. आणि त्यांना पॉझिटिव्ह माणसं खूप आवडतात. त्यांना अजिबात ती सिम्पथी हे दे हेट इट बट दे कॅनॉट एक्सप्लेन. सो हे सगळे पॉइंटर्स त्या वाचनात आले. मग उत्तुंगला म्हटलं आपण अशी फिल्म करूया विच विल इन्स्पायर लॉट ऑफ पीपल रादर दॅन गिव्हिंग ऑल दोज पीपल पेन. कारण त्यांचं पेनफुल लाईफ आहे, देअर डे स्टार्ट्स विथ द पेन यार. सो मग असं काहीतरी करूया. मग असं काय तर इन्स्पायरिंग गोष्टी, मग अशी कोणी स्पेशल आहेत का मुलं हू आर की ज्यांनी खूप अचिव्हर्स आहेत. तर 3-4 मुलं होती. त्याच्यात गौरी गाडगेबद्दल अंबर गणेशला एक छोटेसे 2-4 लाईन्स टाइम्स ऑफ इंडियामध्ये होती आलेली, की अशी अशी पुण्याची एक मुलगी आहे आणि जी स्विमिंगमध्ये तिने 2 सिल्वर मेडल्स मिळवले. सो आता अशी फिल्म करायची आहे तर काहीतरी लाईफ पाहिजे. मग पाण्याच्यापेक्षा काय लाईफ, यु नो, अँड शी इज अ वॉटर बेबी. तर म्हटलं यार मग हे जास्त एक्साईट करतं. मग ते ट्रॅक करून गौरीला शोधणं, मग तिच्या आईवडिलांना विचारून की बाबा अशी अशी फिल्म आहे जी मुलीची आणि आईची आहे. पण त्यांनी तर सांगितलं आम्ही तिघंही एकत्र आहोत, आणि मला फिल्ममध्ये आईवडिलांना सेपरेट करायचं होतं एक वेगळ्या लेयर्समध्ये फिल्म टाकण्याकरता, की इन्स्पायरिंग बनवायची असेल तर एखाद्या आईचं दुःख, की अशी मुलगी असूनही की नाही यार, यु नो, आय विल नॉट गिव्ह अप. मग तिकडे एक असं मला पॉझिटिव्ह कॅरेक्टर पाहिजे होतं जे वाचनात आलं, की त्यांना पॉझिटिव्ह लोक खूप आवडतात. मग त्यांच्याकडे पैसे जरी नसतील पण ते तुला एक्साईट करतील, ते तुला इन्स्पायर करतील. माझा मामा, जे मी गोविंद घैसास म्हटलं, जो माझा आत्तेभाऊ, त्याचे वडील दिवाकर अनंत घैसास, खूप आध्यात्मिक ह्याच्यात पुढे होता माणूस तो. आणि मामा म्हणजे तो माझ्याबरोबर कुठलेही जोक सांगायचा, पण त्यांनी आत्तापर्यंत 350 पुस्तकं लिहिली आहेत. आणि तो घरी यायचा ना, चैतन्य होतं रे.
म्हणजे आमची तर परिस्थिती पण नव्हती रे, पण तो अर्धा एक तास यायचा आणि कम्प्लीट तो घराचा हेच चेंज करायचा रे, कम्प्लीट. सो मी येलोमधलं जे मामाचं कॅरेक्टर आहे तो माझाच मामा आहे तो ॲक्च्युली. इट्स अ रिफ्लेक्शन ऑफ दॅट कॅरेक्टर. जो त्याच्या बहिणीला 2 पाथ दाखवतो नेहमी, तुझ्याकडे हे 2 पाथ आहेत, तू सिलेक्ट कर, मी नाही सांगणार. पण ही वॉज द मेन इन्स्पिरेशन अँड पॉझिटिव्ह पिलर बिहाइंड गौरी. तर आम्ही गौरीच्या आईवडिलांना विचारलं की म्हटलं साहेब आम्हाला असे स्टोरी चेंज आहेत, अहो तुम्ही अशा टॉपिकवर फिल्म करताय हेच आमच्याकरता खूप आहे, तुम्ही जे काय कराल ते जस्टिस द्याल आम्हाला माहिती आहे. मग त्याच्यात मला कुठेतरी त्यांच्या त्या सगळे जे क्वेश्चन्स दिलेले त्याच्यात कुठे कुठे आलेलं की ॲट वन पॉईंट एक थॉट असा येतो माणसाच्या की हे नसलं तरी चालेल, अँड विच इज सच ए शॉकर यु नो. तर मग म्हटलं हा वडिलांच्याच हा थॉट आला, तर येलो तू बघशील तर तो म्हणतो चल जाऊया आपण कुठेतरी जाऊया. आणि ते तिघं जातात तिकडे आणि ती मुलगी पाण्यात पडते, का तो प्लास्टिकचा बॉल घ्यायला आणि पाण्यात पडते. आणि त्या पॉईंटला आई मागे होऊन बघते, गौरी ओरडते आहे आणि नवरा तिचा हात पकडतो. आणि ते एवढं सिम्बॉलिक आहे. आणि ती वळते आणि शी स्लॅप्स हिम हार्ड अँड शी गोज रनिंग. तेवढ्यात त्या हॉटेलमधला तो माणूस येऊन तिला वाचवतो. सो हा जो सीन आहे हे सगळं म्हणजे खूप तो सीन नंबर 13 आहे. म्हणजे मला येलोचं सगळे नंबरपासून की तिथपर्यंत सीन कम्प्लीट म्हणजे काय होतंय समजत नाही, पण तिकडून लिनियर चालू होते. आणि मग तिचा भाऊ तिला सांगतो अगं काय ठीक आहे, लाईफ गोज ऑन. आणि तो त्याला पण फोन करतो की बाबा दिस इज नॉट राईट. तो म्हणतो नाही मी हे ॲक्सेप्ट केलं आहे आता. आणि नंतर त्याचाच फोन येतो जेव्हा गौरीचे पहिल्यांदा पेपरात नाव येतं. सो ही फिल्म करताना ना म्हणजे आम्हाला गौरीच्या आईवडिलांचा कंप्लीट सपोर्ट होता. आणि जेव्हा मी कास्टिंग बघत होतो तेव्हा कास्ट कोण करणार यार, कारण डाऊन सिंड्रोमचे वेगळे फेसेस असतात. मग विक्रम गायकवाड त्यांना पण मी विचारलं, कारण बालगंधर्व वगैरे मोठ्या फिल्म्स केलेल्या विकीदादाबरोबर. तेव्हा हे बघ मी तुला करून देईन पण तू अंडर वॉटर, म्हटलं माझा अख्खा क्लायमॅक्स अंडर वॉटर आहे, मग ते बबल होणार, मग तुला ते VFX करायला लागणार. आय वॉज लाईक कम्प्लिटली माइंड स्टक झालेलो की काय करायचं, की देर इज नो वे आउट. आणि ज्या दिवशी मी गौरीला टँकवर भेटलो पहिल्यांदा, अंबरगडला हीच गौरी आहे रे, कशाला कास्ट करायचं. आणि फर्स्ट क्वेश्चन माझा तोच होता, गौरी तू ॲक्टिंग करशील का पिक्चरमध्ये. ती हो करीन नाही. आणि तिने मला मिठी मारली रे. आणि आय वॉज लाईक शिट यार, गौरी मिळाली. मी उपेंद्र, मृणाल, ऋषाला सांगितलं अरे आपली कास्ट लॉक झाली आहे. पण तो कोण करत आहे, गौरी स्वतःच रोल करते. तर मृणाल मला म्हणले तू डॉक्युमेंटरी करत नाहीस, तू फिल्म करतोस, आर यू आउट ऑफ युअर सेन्सेस. म्हटलं एक काम कर ना, तू गौरीला भेट एकदा, आपण सगळे तिच्या घरी जाऊ. आम्ही जस्ट 10 मिनटं गौरीला भेटायचं म्हणून मृणाल ह्यांना घेऊन गौरीकडे गेलो. आम्ही 2.5 तास होतो तिच्याकडे. आणि शी गॉट सो काय म्हणतात ती, म्हणजे ती लाईव्ह वायर आहे रे ती मुलगी. ती एवढी कनेक्ट झाली, बॉन्ड झाली या सगळ्यांबरोबर. बाहेर आल्या आल्या उप्यानी मला मिठी मारली, मृणालनी हात धरून म्हणे करेक्ट चॉईस, शी डिझर्व्ज इट. मग तिनेच तिचा रोल केला. आणि ते हिस्ट्री ऑफ इंडियन सिनेमामध्ये मेन प्रोटॅगनिस्ट स्पेशल चाइल्ड आहे, तिनेच स्वतःचा रोल केला आहे. आणि येलोला 3 नॅशनल अवॉर्ड्स आहेत. एक बेस्ट ज्युरी फिल्म म्हणून आहे आणि 2 स्पेशल मेन्शन आहेत. ते गौरीला नॅशनल अवॉर्ड आहे आणि तिचंच लहानपणचं जिने केलं आहे ऐश्वर्या म्हणून आहे, तिला पण नॅशनल अवॉर्ड आहे. सो माझ्याकरता माझं, उत्तुंगचं आणि रितेशचं नॅशनल अवॉर्डपेक्षासुद्धा मला जास्त कौतुक आहे गौरीला आणि तिला नॅशनल अवॉर्ड आहे त्याचं. कारण ते मेन इन्स्पिरेशन आहेत रे सगळ्यांचंच. आणि त्या फिल्ममध्ये कुठेही असं पॅथॉस दाखवायचा नव्हता. मग असे हाय पॉईंट्स, टचिंग पॉईंट्स आहेत तिथे. मला कोणतरी एक कॅरेक्टर असं हवं होतं हू कम्स बॅक अँड चेंजेस द होल थिंग. की मृणालला जेव्हा समजतं की तिच्याच शाळेत तिच्याच गौरीबरोबर शिकणारा एक
मुलगा आहे ज्याच्या आई वडिलांनी त्याला सोडून दे हॅव गिवन अप देअर लाईफ आणि त्याची आजी त्याला वाढवते आणि ती त्यांना सांगते मला डायबिटीज नाही, ब्लड प्रेशर नाही, काय नाही, देवानी पाठवलं आहे याला माझ्याकडे, हा आहे म्हणून मी एवढी ठणठणीत आहे. आणि ती ॲक्सिडेंटमध्ये जाते रे. तर ती म्हणते माझं नंतर माझ्या मुलीचं काय. मग त्याच्यानंतर एवढा इमोशनल हे झाल्यावर आय एम नॉट गोन टू हर्ट दोज पेरेंट्स, राईट. मग मी एक कॅरेक्टर इन्व्हेंट आम्ही केलेलं तसं की जो कीर्तनकार आहे. जो कीर्तनकार तुम्हाला कीर्तनातनं बघ ना, दे आर ऑलवेज इन्स्पायरिंग यू किंवा दे आर गिविंग यू वे अहेड ऑफ लाईफ. सो त्याच्या थ्रू असं दाखवलं. आणि हे जे आहेत ना, म्हणजे यलोचं जे 1.25 वर्ष होतं ते म्हणजे माझ्या किंवा आमच्या अख्ख्या टीमच्या लाईफमधलं आय थिंक दोज वर मेस्मरायझिंग टाईम कम्प्लिटली रे. म्हणजे आम्ही इट चेंज ऑल ऑफ अस ॲज अ पर्सन. कारण काय आहे या स्पेशल मुलांमध्ये ना, द बिगेस्ट क्वालिटी वॉट दे हॅव अँड फॉर अस टू लर्न इज अ ग्रीड फॉर एव्हरीथिंग. यार आपल्याला ही गाडी पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, आपल्याला मोठ्या एखाद्या फिल्म अजून मोठी फिल्म पाहिजे, यु नो. ती ग्रीड आपल्याला वाटतं यार आपण पण असेच पाहिजेत. तेव्हापासून मी म्हणजे मला असं की ठीक आहे चांगली मोठी फिल्म आली तर करू, नाही आली तर मी त्याच्या मागे नाही धावणार, यु नो. सो हे खूप मोठं लर्निंग होतं रे. आणि त्यांनाच माहिती नसतं ते काय आहेत, बट दे स्टील दे आर गिव्हिंग यार, विच इज अमेझिंग. आणि आपण आपल्या मुलांना म्हणतो हे असं नाही, अभ्यास नाही करत, हे नाही करत. त्या आई वडिलांचं पेन यू कॅनॉट इव्हन इमॅजिन, यू कॅनॉट इव्हन, त्याला शब्द पण नाही आहेत. समथिंग एल्स. मनीष, हा जो चॅनल आहे आपला आर्ट रोड, हा अपकमिंग आर्टिस्ट म्हणा किंवा आर्टमध्ये कोणाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पाहिजे असते किंवा कोणाला आवड असते पण नक्की सिनेमॅटोग्राफर किंवा DOP काय करतो हे त्यांना माहीत नसतं, तर अपकमिंग आर्टिस्ट किंवा आर्ट स्टुडंट्स त्यांना तू काय सांगशील? व्हॉट वुड बी युअर अप्रोच? बिकॉज देर आर अ फ्यू थिंग्स की टेक्नॉलॉजी बदलली आहे, ओके, अटेन्शन स्पॅन चेंज झालाय मुलांचा, बरोबर, ओके, आपण शिकलो ते वेगळ्या सिच्युएशनमध्ये शिकलो, पण आता ते सगळं बदललंय. तर तुझी काय ॲडवाईस असेल त्यांना? ॲडवाईस असं मी काय देणार, पण कारण आत्ताची जनरेशन दे आर व्हेरी फास्ट, दे आर मोर काय म्हणतात त्यांचं ग्रास्पिंग इज वे बेटर दॅन अस इज वॉट आय फील. जेव्हा मी इंटरॅक्टसुद्धा करतो यंगर जनरेशनबरोबर, दे आर व्हेरी फास्ट आणि त्यांचं अडॅप्ट करण्याचं हे सुद्धा आपल्याला जरा वेळ लागत असेल तर ते पटकन करू शकतात. दे आर व्हेरी वेल अवेअर अबाउट न्यू टेक्नॉलॉजीज. फक्त काय म्हणजे सी देर ॲज आय सेड अर्लियर की डोंट जम्प द गन. तुम्ही लहान असताना आपण 3 पायऱ्या चढत जातो, तर त्या करू नका. गो 1 by 1, स्टेप बाय स्टेप. कारण सक्सेसचा एलिव्हेटर नाही आहे, यू हॅव टू टेक स्टेप्स. आणि सी पॅशन तर प्रत्येकात असते, पेशन्स ठेवा, बट नेवर स्टॉप ड्रीमिंग, यु नो. कारण यु नो यू हॅव टू चेज युअर ड्रीम्स यार. कारण जेव्हा तुम्ही अचीव करता किंवा त्याच्या जवळ जरी जाता ना, तरी ते जे सॅटिस्फॅक्शन असतं दॅट इज समथिंग विच इज यू हॅव टू एक्सपिरियन्स इट. आणि ते एक्सपिरियन्स करायचं असेल तर जस्ट कीप ऑन ड्रीमिंग अँड यु नो. आणि म्हणजे मला एक सांगावं असं वाटतं की 10 गोष्टी ट्राय करून चाचपडत राहण्यापेक्षा त्याच्यात भरपूर वेळ निघून जातो. अँड देन यू रिअलाइज ओ शिट यू आर नोवेअर, यु नो. आता काहीच नाही आणि मग काहीतरी करा. बरोबर. 10 गोष्टी बघा, पण त्याच्यातली एक अशी लॉक करा अँड देन यु नो जस्ट फॉलो युअर पाथ. सक्सेस विल फॉलो यू. थँक्यू महेश. अरे सो प्लीज सबस्क्राईब करा आर्ट रोड्स, कारण इथे तुम्हाला वेगवेगळ्या फील्डमधले आर्टिस्ट येऊन दे आर टेलिंग अबाउट देअर लाईफ, देअर जर्नी, विच इज क्वाईट इन्स्पिरेशनल. कारण आत्ताच्या आपलं इट इज लाईफ इज व्हेरी टफ, दो इट इज एंटरटेनिंग असलं तरी
प्रत्येक माणूस काही ना काहीतरी सिच्युएशन्समधून जात असतो अँड आय थिंक दिस इज अ ग्रेट स्टार्ट फॉर यंगस्टर्स, जिथे तुम्हाला तुमचे मेंटर्स येऊन सांगतायत अबाउट देअर लाईफ अँड हाऊ टू ग्रो इन द इंडस्ट्री. सो आय थिंक यू मस्ट सबस्क्राईब आर्ट रोड्स.